नमस्कार. माझ्या श्रीरामचंद्रांना परमपूजनीय दैवत मानून मनात सतत चिंतन भजन पूजन मनन करणाऱ्या श्रीराम भक्तांनो, मैत्रिणींनो, श्रोत्यांनो आणि बंधू भगिनींनो, श्रीराम नवरात्राच्या ह्या आजच्या दिवशी 8व्या दिवशी ह्या आपल्या रामनामाच्या मालेमधलं हे आपलं अत्यंत सुगंधी असं पुष्प आहे. याचा आपण आज विचार करूया. आपण पाहिलं होतं आकाशमार्गाने रावण सीतेला घेऊन गेलेला आहे आणि रस्त्याने जाताना त्याला जटायू भेटला. जटायू सूर्यरथाचा जो सारथी अरुण, त्या अरुणाची 2 मुलं आहेत. एक संपाती आणि एक जटायू. संपाती हा मोठा आणि जटायू हा लहान. हे दोघं बंधू हे गृध्र पक्षाच्या जातीतले होते. जटांसारखे लांब लांब त्यांचे पंख होते, म्हणून त्यांना ह्याला जटायू असं नाव होतं. हा धाकटा भाऊ होता. गृध्र जातीतले हे पक्षी, अत्यंत बळकट पंख त्यांचे आणि गरुडासारखी टोकदार चोच आणि अत्यंत विलक्षण प्रभावी अशी त्यांची दृष्टी भेदक होती. इतक्या सगळ्या राजगुणांनी युक्त असा हा जटायू झाडावरती निद्रा घेत होता आणि त्याला सीतेच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. सीतामाई ओरडते, रामा लक्ष्मणा धाव धाव, त्राही माम पाही माम. तेव्हा जटायूने, त्याला ते सगळं कळलं एका क्षणात की हा रावण सीतेला घेऊन आलेला आहे आणि त्याने रावणावरती हल्ला केलेला आहे. जटायूने रावणावर हल्ला केलेला आहे. केवढं साहस, केवढं धाडस. फक्त मित्रप्रेम, फक्त दैवतावर असलेलं प्रेम. आता हा जो जटायू होता, ह्या जटायूला एकदा विंध्य पर्वतामध्ये राहायचे हे दोघंही बंधू, जटायू आणि संपती. तर त्या नाशिक पंचवटीत असताना एकदा जटायूची दशरथाशी भेट झालेली होती आणि त्या दशरथाला त्यांनी मित्र मानलं होतं. म्हणजे हा तर त्यांना रामपुत्रासारखाच होता आणि दैवतासारखाच होता राम. माझ्या रामाच्या पत्नीला हा दुष्ट रावण पळवून नेत आहे असं म्हणून दशरथ त्या रावणावरती जटायूने हल्ला केलेला होता. इतका जोरदार हल्ला केला होता की बेसावध रावणाला त्याच्याशी झुंजता नाकी 9 आले होते. पण रावण असतो, एका हाताने सीतेला असं कवेत घेतलं त्यांनी आणि ते कवेत घेतलेलं पाहिल्यावर जटायू संतप्त झालेला आहे की ही तेजस्विनी पतिव्रता, क्षात्र तेजस्विनी हिला हा राक्षस त्याचे मलिन हात लावतोय. संतापला तो आणि त्याने आपली चोच त्याच्या तोंडावर मारायला सुरुवात केली. रक्तबंबाळ झालाय रावण. आता रथ खाली पडतो का काय अशी अवस्था जटायूने रावणाची केलेली आहे. श्रोते हो, पण सरते शेवटी रावणाने एका हाताने सीतेला कवेत घेऊन आपल्या एका हाताने तलवार काढली आणि ज्या पंखाच्या बळावरती हा युद्ध करत होता ते त्याचे पंखच छाटून टाकले. पंख छाटल्यावर जटायू हतबल झाला. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तोंडातून फेस येत असताना जटायू खाली कोसळलाय आणि मग रावण गडगडाटी हास्य करत सीतेचा तो रथ घेऊन पुढे लंकेच्या दिशेने निघून गेलेला आहे. श्रीराम शोधार्थ निघाले होते, श्रीराम लक्ष्मण. तेव्हा त्यांना हा पक्षीश्रेष्ठ दिसला. रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला. या गिधाड वेशधारी पक्षानेच माझ्या सीतेला भक्षण केलं असेल असा रामाचा प्रथमदर्शनी गैरसमज झाला आणि म्हणून श्रीरामाने क्षूर नावाचा एक बाण त्याच्यावर फेकला. क्षूर शब्दाचा अर्थ टोकदार, धारदार, की तो लांब अंतरावरून समोरच्या लक्ष्यावर गेला की तो समोरचा पक्षी रक्तबंबाळ काय तो गतप्राण होतो.
असा क्षूर नावाचा बाण श्रीरामांनी त्या जटायूवर फेकला आणि तो बाण त्याच्यावर रोखला, फेकला नाही, रोखला. आणि आता सोडणार तो बाण. इतक्यात फेसासह रक्त ओकत असलेला, मरणोन्मुख अवस्थेत असलेला जटायू अत्यंत क्षीण स्वरात श्रीरामांना म्हणालाय की मी मरणोन्मुख आहे रे रामा. अगोदरच मी मरणाच्या दारात आहे, त्यालाच तू का मारतोस रे श्रीरामा. मरणोन्मुख याला का रे मारिशी पुन्हा रघुनाथा. अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. हे सत्य क्षीण आवाजात सांगितलंय. मरता 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 केवढं महान कार्य केलंय. जटायूने जर सांगितलं नसतं की रावणाने सीतेला नेलंय तर कदाचित रामायणाचं कथानक बदललं असतं. पण जटायू ह्यामागे फक्त कृतज्ञता हा सद्गुण आहे श्रोते हो. दशरथाशी अनन्यसाधारण मैत्री होती. त्या मैत्रीची कृतज्ञता राखत रामाला ही मदत केली आहे. काहीही गरज नव्हती राजाश्रय घेण्याची, राजाकडनं काही फायदा घेण्याची जटायूला काहीच गरज नव्हती. तो गृध्रपक्षी होता, रानात राहायचा, झाडांवर आकाशातून मुक्त संचार करायचा. त्याला काही राजाश्रयाची गरज नव्हती. पण तरी कृतज्ञता जी पशुपक्ष्यांमध्ये जास्त असते श्रोते हो. पशुपक्ष्यांमध्ये माणसापेक्षा कृतज्ञता जास्त असते. मनुष्यात खलोपी वराहा असं एक संस्कृत सुभाषित आहे. माणसापेक्षा दुष्ट नीच पशुसुद्धा, किंवा खल मनुष्यात पशुहू वराहा, दुष्ट माणसापेक्षा साधा पक्षी आणि पशु हा अत्यंत कृतज्ञ असतो. ती कृतज्ञता या ठिकाणी जटायूच्या अंगात पुरेपूर होती. त्याला कळत होतं की माझा शेवट होणार आहे. रावण हा प्रचंड ताकदवान आहे आणि माझा इथे मृत्यू होणार आहे, पण बेहत्तर. मी गेल्यानंतर माझं नाव तर राहील, मला श्रीरामांचा स्पर्श तर होईल, मला मुक्ती तर मिळेल, मला मोक्ष तर मिळेल. केवढे पुढचे विचार, फक्त कृतज्ञता. ते युगच तसं होतं, कृतयुग, जिथे या सद्गुणांना पुरेपूर थारा होता. धर्म 4 पायावर उभा होता. त्यानंतर एक एक धर्म निघत गेला आणि आज कलियुगात अधर्म 4 पायांवर उभा आहे. अधर्मच सगळीकडे, कुठे धर्माला नावच नाही. कृतज्ञता तर कुठेच दिसणार नाही. कृतघ्नता सगळीकडे काय दिसते? कृतघ्नता. मला स्वतःला या गोष्टींचा खूप अनुभव येतोय की आपण हे पुण्याचं काम करतोय. आपल्या मैत्रिणी आपल्या असतील, पण जेव्हा वेळ येते तेव्हा कोणीही मदतीला पुढे नसतं. कोणाच्याही मनामध्ये ती कृतज्ञता नसते आणि नसतेच. तो त्यांचा दोष नसतो, तो कलियुगाचा दोष असतो. पण कलियुगातही जो कृतज्ञता सांभाळतो त्याला पुढची गती उत्तमच असते श्रोते हो. सांभाळा कृतज्ञता, कलियुगातही सांभाळा. ज्यांनी तुमच्यावर थोडे फार जरी काहीतरी तुम्हाला दिलंय, त्याला मी उपकार नाही म्हणत, थोडंफार जरी दिलंय तर त्याची कृतज्ञता बाळगणं तुमचा धर्म आहे. तर इथे जटायूने कृतज्ञता दाखवली आहे आणि तो श्रीरामांना म्हणतो आहे, मरणोन्मुख त्याला कारे मारिसी पुन्हा रघुनाथा. अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. रावणाने सीतेला पळवलंय, मी मरणोन्मुख त्याला का मारतो रे तू? त्या खल रावणाला अडवता मी असा खाली पडलेलो आहे. वद राघव मरणासन्नं किं पुनर्नयसी पंचत्वं. रावणं निरुद्धं वपतं सोहरज्जानकी नूनं. रावणं निरुद्धं व्रपतं सोहरज्जानकी नूनं. रावणं निरुद्धन हे वकाधावीचं रूप आहे. रावणं निरुद्धन म्हणजे रावणाला अडवता अपतम मी पडलो. रावणं निरुद्धन अपतम सोहरत जानकी नूनम, त्यांनी जानकीला पळवलेलं आहे. आता रावण तिला नेत असताना जटायूला कोणती दृश्य संतापजन्य होती. म्हणतोय तो की
हे पंख छेदिल्यावरती मी पडलो धरणीवरती, ती थरथर कापे युवती, तडफडाट झाला माझा तिज कवेत त्याने घेता. काय स्त्रीविषयी स्त्री दाक्षिण्य केवढं, स्त्री दाक्षिण्य केवढं, नात्याची न गोत्याची, पण स्त्रीवर अन्याय होतोय हे पाहून न शकणारे कृतयुगामध्ये पशुपक्षीसुद्धा होते श्रोते हो. अशी त्यांनी सांगितलं आहे रामाला की या लंकेच्या दिशेने रावण गेलेला आहे. आणि मग तो मार्ग मिळाला, श्रीरामांना मार्ग मिळालेला आहे. आता रामायणातलं जे अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे श्री हनुमान, मारुती. हनु शब्दाचा अर्थ हनुवटी, अत्यंत विशाल अशी हनुवटी त्यांच्या चेहऱ्याला शोभा द्यायची. आणि मान म्हणजे युक्त, विशाल अशा हनुने युक्त, हनुवटीने युक्त म्हणून ते हनुमत होते, हनुमान होते. मारुती मरुताचा पुत्र म्हणून मरुतपासून बनलेलं मारुती हे तद्धित आहे. असे हे अंजनी पुत्र वायुपुत्र असे हनुमान. प्रत्येक युगामध्ये राम आणि हनुमान, कृष्ण आणि जांबुवान यांनी एकत्र जन्म घेतलेला आहे. युगायुगांची ही स्वामी भक्तांची जोडी आहे श्रोते हो. या हनुमानाची भेट अजूनपर्यंत कशी झाली नाही आपल्याला हेच वाटतं. तर हे इकडे सुग्रीवाचा वडील बंधू, ते सगळं कथानक तुम्हाला माहिती आहे की सुग्रीवाचा वडील बंधू वाली यांनी त्याला आपल्या किष्किंधा पार केलं होतं, हाकलून दिलं होतं, त्याच्या पत्नीलाही पळवून नेलं होतं. आणि हे सुग्रीवाला असं वाटायचं की आता मला पुन्हा काही लंकेमध्ये जागा मिळणार नाही. तर राम लक्ष्मण त्या भागातनं फिरत असताना सुग्रीव, हनुमान आणि त्यांचे काही मित्र डोंगर पर्वतामध्ये लपून बसले होते वालीच्या भीतीने. आणि राम लक्ष्मणाला पाहिल्यावर, धनुर्धारी वीरांना पाहिल्यावर त्यांना वाटलं की वालीनेच यांना आपल्या चौकशीसाठी पाठवलं आहे. म्हणून सचिवोत्तम हनुमंताने पहिल्यांदा श्रीरामांची भेट घेतली. आणि प्रथम दर्शनीच पाहिल्याबरोबर राम आणि हनुमंत यांच्या वेवलेंग्थ जुळल्या. या हृदयीचे त्या हृदयी प्रथमदर्शनीच श्रीरामांनी हनुमानाला पाहिलं, हनुमानाने श्रीरामाला पाहिलं आणि दोघांची मनं जुळली हो श्रोते. हे खूप सत्य असतं. एखादी व्यक्ती आपल्यासमोर आल्यानंतर आपल्याला प्रथमदर्शनीच असं वाटतं की हिच्याशी माझं जुळणार आहे. आणि काही व्यक्ती अशा असतात, किती का सुंदर असे ना, श्रीमंत असे ना, आपल्याला नाही वाटतं, मन नाकारतं की नाही आपली केमिस्ट्री जुळणार नाही, असं आपलं मन कौल देतो. तो मनाचा कौल मानावा. प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांची मनं जुळली आणि हनुमंताने सगळी हकीकत श्रीरामांना सांगितली. सुग्रीवाची भेट घडवली की या वालीने सुग्रीवावर असा अन्याय केलेला आहे. केवळ हनुमंतामुळे राम आणि सुग्रीव यांची भेट झाली आहे. किंबहुना श्रोते हो, पूर्ण कोट्यावधी वानरसेना केवळ हनुमंतामुळे श्रीरामाला मिळालेली आहे, केवळ हनुमंतामुळे. म्हणून हनुमंतावर केवढा जीव हो, श्रीरामचंद्रांचा केवढा जीव. प्रभुमुद्रिका मेली मुखमाही, जलदि लांगे गए अचरज नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते. काय म्हणतात तुलसीदास हनुमान चालिसामध्ये, तुमरो भजन राम को पावय, जन्म जन्म के दुःख बिसरावय. असं हनुमंताला म्हणतायत तुलसीदास. हनुमान चालिसा अप्रतिम माधुर्य आहे त्याच्यामध्ये, ताल सूर आहे. तर असे हे हनुमानामुळे सुग्रीवाची भेट झालेली आहे. आणि त्या दोघांची भेट करण्यात हनुमंत इतका प्रसन्न होता, सुप्रसन्न होता, हर्षित होता की मी एक चांगलं कार्य करतोय. तेव्हा असा द्वेष मत्सर नव्हता की इतक्या मोठ्या राजाची मी याच्याशी भेट का घालू, मग याला राज्य मिळेल, अजिबात नाही. अत्यंत निर्मळ मनाने त्यांनी दोघांची भेट घडवली आहे. उलट त्या ठिकाणी त्यांनी अग्नी प्रज्वलित केला आहे. अग्नीच्या साक्षीने सुग्रीव आणि श्रीराम यांचं मैत्र झालेलं आहे. अग्नी पंचमहाभूतातलं सर्वोत्तम, अत्यंत श्रेष्ठ असं तत्व, अत्यंत पराक्रमी, दाहक, ज्वलंत, करुणाशील असं हे अग्नितत्व आहे श्रोते हो. शुद्ध करण्याची, सोन्याला शुद्ध करण्याची, व्यक्तीला पारखण्याची एक विलक्षण क्षमता अग्नितत्वामध्ये आहे. म्हणून हनुमंताने
अग्नी प्रज्वलित केला आहे आणि अग्नीच्या साक्षीने सुग्रीव श्रीरामांना म्हणालेला आहे, साक्षीस व्योम पृथ्वी साक्षीस अग्निज्वाला सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला. अग्नीच्या साक्षीने मैत्रियेश होते हो की सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला. संस्कृत शब्द आहे साक्षी करोति गगनम धरणीम तथाय दहनम सुग्रीव एकमित्रम रामस्य जायतेयम. आज या अग्नीच्या साक्षीने सुग्रीव हा रामाचा मित्र झालेला आहे, मैत्र झालं आहे दोघांचं. आणि ह्याचं हे फक्त श्रेय हनुमंतालाच जातं, कारण सुग्रीवाच्या पाठोपाठ कोट्यावधी वानरसेना येणार आहे. पण त्यानंतर सुग्रीवाचं आणि वालीचं युद्ध झालं, पण त्यामध्ये सुग्रीव पराभूत होतो आहे असं रामाला जेव्हा दिसलं, तेव्हा रामाने झाडाच्या आडून वालीवर बाण सोडला आहे. केवळ सुग्रीव त्यांचा मित्र आहे आणि मित्राचा शत्रू तो आपला शत्रू म्हणून त्यांनी वालीला मारलेलं नाही आहे. झाडाआडून बाण सोडून वालीचा वध केला आहे, कारण वालीने संपूर्ण अन्यायच केला होता सुग्रीवावर. जेव्हा मरता मरता वाली विचारतोय की अरे रामा, तुझं माझ्याशी काय वैर होतं, माझा वध करून तू कुठला पराक्रम दाखवला आहेस रे रामा, असं विचारल्यावर रामाचं उत्तर किती समर्पक आहे बघा. मी धर्माचे केले पालन वाली वध ना खल निर्दालन. मी धर्माचं पालन केलं आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी खलनिर्दालन केलं आहे, मी पृथ्वीचा भार कमी केला आहे, मी वाली नावाच्या कोणा व्यक्तीला व्यक्तिगत मारलेलं नाही आहे. हे श्रीरामांचं उत्तर ऐकलं, वालीने प्राण सोडला. आणि त्यानंतर थोडंसं जे कथानक आहे ते आपण पुढच्या ऑडिओत बघूया. आज इथेच थांबू. इत्यलम.